कुलकर्णी त्यांचं मार्गदर्शन होणारच आहे. तत्पूर्वी मी त्यांचा थोडक्यात तुम्हाला परिचय देतो. त्यांचं पूर्ण नाव संजयजी कुलकर्णी, मूळ गाव नाशिक, शिक्षण मास्टर इन लेबर वेलफेअर MLW पर्यंतचे त्यांचे शिक्षण आहे. 1989 ते 1993 अभाविपचे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून त्यांनी काम केलेले आहे. 10 वर्ष मिझोराम व त्रिपुरा या राज्यांची जबाबदारी त्यांनी सांभाळली आहे. पूर्वांचल समस्या व तेथील सामाजिक जीवनाचा सखोल अभ्यास व चिंतन केलेलं आहे त्यांनी. जनजाती समाज, संस्कृती व जनजातीय वीर यांवर वेळोवेळी लेखन केलेले आहे. तसेच या संदर्भातील काही संदर्भ पुस्तिका स्वतः त्यांनी लिहिलेल्या आहेत. 10 वर्ष अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रमाचे प्रांत संघटन मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. सध्या ते कल्याण आश्रमाचे अखिल भारतीय सहहितरक्षा प्रमुख तसेच क्षेत्र संघटन मंत्री म्हणून दुहेरी दायित्व त्यांच्याकडे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं. आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी मंचावर उपस्थित कल्याण आश्रमाच्या प्रांताचे अध्यक्ष माननीय डॉक्टर केळकर, नववर्ष यात्रा स्वागत समिती हा जो एक चांगला उपक्रम नाशिकमध्ये गेले काही वर्ष सुरू आहे, त्याचे प्रमुख माननीय संजयजी, माननीय दरगुडेजी, मान्यवर श्री जयंतराव गायधनी, जनजाती कल्याण आश्रमाचे प्रांताचे सचिव मान्यवर श्री शरद शेळके सर आणि या प्रसंगी उपस्थित सर्व बंधू भगिनी, या कार्यक्रमामध्ये बोलताना माझ्यामध्ये विलक्षण संकोचाची भावना आहे. कार्यक्रम श्रम परिहाराचा आहे आणि त्याचा अर्थही क्लिअर आहे, सरळ आहे. ज्यांनी श्रम केले त्यांनी खरं परिहार केला पाहिजे. या कार्यक्रमासाठी बिलकुलही श्रम न केलेला या सगळ्या समूहात मी एकटा आहे. त्यामुळे खरं म्हणजे कार्यक्रमानंतरच्या कार्यक्रमातही मला राहण्याचा अधिकार नाही आहे, पण तो तर आज मला मिळणारच आहे आणि शिवाय मला बोलायला मिळत आहे. मी काही सगळं जे ऐकत होतो, मला सहज असं वाटलं की जे अनुभव कथन झाले, तिघा चौघांनाच ती संधी मिळाली, पण तो कार्यक्रम जर का कदाचित अजून लांबवला असता या अनुभवांचा, तर जे माझा परिचयात सांगितलेलं की मी वक्ता आहे त्याची खरोखरच गरज पडली नसती. म्हणजे अनुभवात हे पण आलं की हे सगळे अनुभव जर का आपण व्यवस्थित लिहिले सगळ्यांनी, तर व्यवस्थापन या विषयाचाही चांगला ग्रंथ तयार. 2-4 वाक्यामध्ये चौघांनी सांगितलं की हा अशा प्रकारचा समूहानं कार्यक्रम करायचा, मग तो वादनाचा असो, गायनाचा असो, महारांगोळीचा असो, करण्यासाठी ज्या बारीक बारीक गोष्टींचं व्यवधान ठेवायला लागतं, त्या सगळ्या गोष्टींचं व्यवधान आपण ठेवलं. आपण जर का मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये गेलो, इंटरनॅशनल सुद्धा, तर तिथं पुस्तकामध्ये अत्यंत अवजड भाषेत जे लिहिलेलं असतं, ज्याला वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरीज म्हणतात, ज्याला वेगवेगळ्या प्रकारचं रिसर्च म्हटलं जातं, ते सगळं त्या शब्दात न मांडता आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमामध्ये एका अर्थानं करून दाखवलं. माणसाच्याही बारीक बारीक गोष्टींचा विचार आपण सगळ्यांनी केला. इतक्या समूहाला कामाला लावायचं, समूहाकडनं काम करून घ्यायचं. एखाद्या कार्यक्रमामध्ये घरातल्या 3-4 जणांकडनंच काम करून घेणं अत्यंत मनशांतीची कसोटी असते. इतक्या मोठ्या समूहाकडनं काम करून घ्यायचं, सगळ्यांच्या मनाचाही विचार करायचा, कोणाला काय वाटलं असेल याचाही विचार करायचा आणि कुठल्याही प्रकारची बाधा अडचण ही इतरांच्या कोणाच्याही लक्षात येऊ न देता हा कार्यक्रम पुढे न्यायचा, असा मानवी मनाचाही विचार आपण इथं केला. आणि त्यामुळे ह्युमन अप्रोच, ह्युमन एरर्स, ह्युमन टेंडन्सीज, मॉब सायकॉलॉजी
समूहाचा मानस, सगळ्या गोष्टींचा विचार. सप्रेश बसा. अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यामुळे हे सगळे अनुभव जर का एकत्रित केले तर ह्या सगळ्या गोष्टींचे चांगले ग्रंथ तयार होतील. इतकं सुंदर, इतकं चांगलं काम आपण सगळ्यांनी केलं. आणि त्यामुळे एका अर्थानं मी आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. आपल्या सगळ्यांच्या कार्याला मी मनापासून अभिवादन करतो. भविष्यातल्या सगळ्या कार्यक्रमांसाठी शुभेच्छाही देतो. आणि मला खात्री आहे की नववर्ष स्वागत यात्रा समितीचा दरवर्षीचा कार्यक्रम हा त्या स्वागत यात्रेनं केलेल्या मागच्या वर्षीचा रेकॉर्ड तोडेल. दरवर्षी हा ग्रुप पाहिल्यानंतर, हा मॉक पाहिल्यानंतर याच्यात कुठली शंका सुद्धा नाही. इतका चांगला कार्यक्रम आपण सगळ्यांनी यशस्वी. पण आपल्या सगळ्यांचे धन्यवाद मी अजून एका कारणासाठी देणार आहे. खरं म्हणजे आता ज्या प्रकारानं आपण सगळेजण वनवासी कल्याण आश्रमाचं नाव घेतात त्याच्यामध्ये हे थोडंसं अनुचित सुद्धा होईल. परंतु वनवासी कल्याण आश्रमासारखं संघटन जे 1952 सालापासून या देशामध्ये केवळ वनवासी असा विषय घेऊन समाजासमोर जात आहे, आपल्या परीनं प्रचंड प्रयास करतोय, प्रयत्न करतोय की वनवासी हा विषय लोकांना समजावा. खूप मोठं यश येतं असं होत नाही, फार प्रभावीपणानं लोकांना ते पटतं असंही नाही. खूप प्रयत्न करायला लागतं, पटतं. परंतु ज्या प्रकारानं मित्रवर जयेशनं काही आकडेवारी सांगितली, मी विसरलो की व्ह्यूज आणि हे सगळे मिळाले काही लाखांमध्ये. मला असं वाटलं की ज्या प्रकारानं नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या आपल्या सगळ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कमी वेळामध्ये वनवासी हा विषय ज्या प्रभावीपणानं सगळ्यांच्या समोर ठेवला आणि काही क्षणांमध्ये वनवासी हा विषय आपल्या सगळ्यांच्यामुळे लोकांना कळला. एका भगिनीनं आता सांगितलं की माहिती नव्हतं कोण आहे, हे कोण वनवासी आहेत. तिनं राणीमा गायडिंगचं नाव घेतलं. बऱ्याच वेळा तर मिझोराम, नागालँड आणि त्या परिसरातल्या व्यक्तींच्या बद्दल, वीरांच्या बद्दल, समाजाबद्दल लोकांना माहिती देताना एका अत्यंत जाणकार निवृत्त अशा मोठ्या सरकारी अधिकाऱ्यांनी जेव्हा त्याला सांगितलं की आम्ही मिझोराम मध्ये काम करतो आणि मी आयझोलला असतो, मिझोरामची राजधानी, तेव्हा त्यांनी प्रश्न विचारला होता की तिथं आपली करन्सी चालते का, भारतातल्या एका राज्यातल्या राजधानीमध्ये. इतकं वनवासींच्या बद्दलचं घोर अज्ञान, माहितीचा अभाव आहे. ज्या प्रकारानं आपण अत्यंत प्रभावीपणानं त्याची मांडणी करून सहजपणानं वनवासी विषय सगळ्यांच्या पर्यंत पोहोचवला. वनवासी कल्याण आश्रमाच्या वतीनं मी आपला शतशः ऋणी आहे. आमचा कल्याण आश्रमाचा विषय एका या छोट्याशा उपक्रमाने, कार्यक्रमाचं स्वरूप अत्यंत भव्य, परंतु एक नववर्ष स्वागत यात्रा या एका कल्पनेनं वनवासी हा विषय हा आपल्या सगळ्यांचा झाला. आणि म्हणून वनवासी हा विषयाचं एका अर्थानं आपण सगळ्यांनी तिथं जे सादरीकरण केलं त्याच्यामुळे वनवासी कल्याण आश्रमाचा आपल्या सगळ्यांचा संबंध आला. आणि त्याच्यामुळे या महारांगोळीच्या या कार्यालयात होणाऱ्या प्रॅक्टिस पासून ते एका अर्थानं या श्रमपर्याच्या कार्यक्रमापर्यंत वनवासी कल्याण आश्रम हे नाव पण आपल्या सगळ्यांचं समोर. जेव्हा मला या कार्यक्रमाबद्दल सांगितलं तेव्हा मी तुषारला असं म्हटलं की इतकं प्रभावीपणानं आणि व्यावहारिक सगळ्यांनी काम केलंय आणि त्याच्यामुळे बोलायचं काय, कारण ज्या प्रभावीपणानं आमचे मान्यवर श्री गिरीशराव कुबेरांनी वनवासी विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला, त्यानंतरही खरोखर त्या विषयामध्ये सांगण्यासारखं काही शिल्लक राहिलं नाही. आणि त्यामुळे मग मी असं म्हटलं की मी वनवासी कल्याण आश्रमाचीच काहीशी ओळख या कार्यक्रमात करून देणार आहे. कारण काहीशा अभिनिवेशानं मी असं म्हणेन की एकूण आपल्या देशामध्ये सर्व क्षेत्रांच्या मध्ये गेल्या म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जर का विचार केला तर आपल्या देशातल्या राजकारण्यांनी सुद्धा
जवळजवळ सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या समाज घटकांवर अनेक प्रयोग केले. सगळे अयशस्वी झाले असं काही म्हणायचं नाही, यशस्वी पण झाले. परंतु आपण जर का सगळ्यांनी अभ्यास केला तर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हा एक घटक असा आहे की ज्या घटकावर फार प्रभावी प्रयत्न वनवासी हा जो हे जे क्रॉस सेक्शन आहे, हा जो समाज आहे, याच्यावर फार प्रयत्न झालेले आहेत. आणि जेव्हा डोळसपणानं त्याच्यावर प्रयत्न करायला सुरुवात केली तेव्हा लक्षात आलं की त्याच्यामध्ये चटकन यश मिळालं. मी आपलं एक छोटं उदाहरण देतो की ऑलिम्पिक्स आणि कॉमनवेल्थच्या गेम्स मध्ये आम्हाला वेळोवेळी मिळालेलं यश काय होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. केवळ जाऊन आमच्या टीम्स परत येत असे खेळाडूंच्या परिश्रमांच्या बद्दल काही आपल्याला म्हणायचं आहे. परंतु प्रयोग केले गेले ते प्रयोग बऱ्याच वेळा विवादास्पद पण ठरले. परंतु वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून झालेल्या खेळ प्रतियोगितेतनं स्पर्धेतनं शेकडो सांगण्यासारखी आहेत, पण जे आपल्याला माहिती आहे, एक कविता राऊत पुढे आली. त्या वनवासी समाजावर कल्याण आश्रमांनी प्रयत्न केले, त्याच्यावर नंतर सरकारनेही प्रयत्न केले आणि स्वर्गीय मिल्खा सिंग, किती मोठं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांनी कॉमनवेल्थ जो राष्ट्रकुल स्पर्धांच्या मध्ये रनिंग मध्ये मेडल मिळवलं. मिल्खा सिंगांनी कॉमनवेल्थ गेम मधलं रनिंग मधलं ते आपल्या देशाचं पहिलं मेडल होतं. मिल्खा सिंग निवृत्तीनंतर कल्याण आश्रमाच्या एका खेळकूद स्पर्धेमध्ये आले, जी पहिली खेळकूद स्पर्धा कल्याण आश्रम दर 4 वर्षांनी भरवतं, मुंबईला झाली. त्यांनी सगळ्या खेळाडूंचे खेळ पाहिल्यानंतर मिल्खा सिंगांनी आपल्या भाषणामध्ये असं सांगितलं की माझ्यापूर्वी कॉमनवेल्थ गेम मध्ये कोणीही मेडल मिळवलं नाही रनिंग मध्ये, आतापर्यंत माझ्या नंतरही कोणी मिळवलं नाही. परंतु या सगळ्या खेळाडूंचा हा खेळ पाहिल्यानंतर मी तुम्हाला खात्रीपूर्वक असं सांगतो की माझा रेकॉर्ड जर का कोणी तोडणार असेल तर ते रेकॉर्ड एक आदिवासी खेळाडूच तोडेल. असं मिल्खा सिंग 1987 साली म्हटले. आणि मला अत्यंत गर्वानं, मुद्दाम हा शब्द अत्यंत गर्वानं सांगावं असं वाटतं की मिल्खा सिंगांनी मेडल रनिंग मध्ये मिळवल्यानंतर ते रेकॉर्ड तोडण्याचा बहुमान हा कविता राऊतला जातो, जी वनवासी आहे. हे नाशिकचं उदाहरण असल्यामुळे आपल्याला समोर देतो. खेळकूद एवढाच विषय कल्याण आश्रमाचा जर का आपल्या समोर मांडायचा ठरवला तर कदाचित त्याच्यासाठी 3-4 सत्र सुद्धा पुरेशी पडणार नाही. आणि त्यामुळे मला असं वाटलं की परत एकदा सगळ्यांच्या समोर वनवास या विषयाच यायला हवा, तोच मांडला जायला हवा. त्याच्यामध्ये किती ताकद आहे हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं. जी नावं महारांगोळीच्या निमित्तानं आणि ही जी थीम आपण निवडली होती, जनजाती क्रांतिकार, अन्यथा कोणाला माहिती होत स्वातंत्र्यवीर सावरकर या भूमीतले, या मातीतले. कदाचित ती वर्ष माझ्या डोक्यातून आता निसटतायत, परंतु सर्वाधिक शिक्षा स्वातंत्र्यवीर सावरकरांना देशाच्यासाठी संघर्ष करताना झाली. अंदमानमध्येच ते 10 वर्षापेक्षा अधिक काळ होते. आणि टोटल एकूण कारागृहामध्ये त्यांची 17पेक्षा अधिक वर्ष गेली. एवढं कोणीच गेलं नाही. आणि काही नावं सांगता येतील. स्वातंत्र्य आणि देशभक्ती या विषयामध्ये कधीही तुलना करू नये, कारण ज्यांनी देशासाठी हा अपेक्षा सहन केला त्याला काहीच असू शकत नाही, त्याला कुठल्याही प्रकारच्या एका कॅटेगरीत आपण टाकू शकत नाही. पण मी जरा त्याचा भंग अशासाठी करतोय ते आपल्या वनवासी समाजासाठी. केवळ तो वनवासी पण सगळ्यांसारखा ग्रेट आहे हे सांगण्यासाठी फक्त मी कॅटेगरी करतोय. स्वातंत्र्यवीरांचे तो कोणीच केलं नाही. आपण जर का या 4 भिंतीच्या आतच मी सांगितलेली गोष्ट ठेवणार असाल, नॉट इव्हन जवाहरलाल नेहरू, नॉट इव्हन महात्मा गांधी. महात्मा गांधींच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे. त्यांची पुस्तकं कल्याण आश्रमांनी पण प्रकाशित केली वेगळ्या विषयावर. त्यांच्या वनवासींच्या संबंधीचे विचार जबरदस्त आहेत महात्मा गांधींचा. मी केवळ वनवासी या विषयासाठी दाखले दिले.
स्वातंत्र्यवीर सावरकर 17 वर्ष असं जर का आपण गृहीत धरलं, बाकीच्या नावांचा आता विचार करूयात नको. राणीमा गायडिन्यू हे असं नाव आहे की जीनं वयाच्या 14व्या वर्षी संघर्षाला सुरुवात केली, वयाच्या 17व्या वर्षी ती जेलमध्ये गेली आणि जेव्हा ती जेलमधनं बाहेर आली तेव्हा ती 38 वर्षाची. 17 वर्ष जेलमध्ये गेलेले सावरकर आम्हाला माहिती आहे. 10-12 वर्ष जेलमध्ये गेलेले गांधी नेहरू आम्हाला माहिती आहे. 17 वर्ष जेलमध्ये गेलेली राणीमा गायडिन्यू आम्हाला माहिती नाही, कारण इतिहासाच्या पुस्तकात ना तिची नावं नाही आहेत. ही सगळी नावं आम्हाला अशासाठी माहिती आहे की ती इतिहासाच्या पुस्तकात आहे. बऱ्याच वेळा चर्चेचा विषय येतो की तिथं नक्षलवाद आहे, तिथं नक्षलवाद आहे, नागालँडमध्ये नक्षल्स आहेत, छत्तीसगडमध्ये नक्षल्स आहेत, त्रिपुरामध्ये नक्षल्स होते अनेक वर्ष. खूप वेळा प्रवासात नाही कळाला तर खूप वेळा त्याच्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायचं की का नक्षल होतात. एका विद्वान माणसाने मला असं सांगितलं की नक्षलवाद्यांचा आदिवासींना गरजच काय, त्यांच्यासाठी एवढ्या सोयी सुविधा आरक्षण आहेत, काय गरज आहे त्यांना नक्षलवादी व्हायची. राणीमा गायडिन्यूला इतिहासाच्या पुस्तकामध्ये स्थान मिळालं नाही, ही आपल्या देशानं आणि आपल्या इतिहासानं वनवासी समाजावर सगळ्यात मोठा केलेला आहे. सगळ्यात मोठा. मला जेवायला मिळालं नाही मी विसरून जाईल, मला नीट शिक्षण मिळालं मी विसरून जाईल. वनवासी समाज विसरलाय 700 वर्ष. त्याला काय मिळालं, दशार्थ काय दिलं आपण त्याला. आरक्षण हा चर्चेचा मुद्दा असू शकत नाही. 1950 साली तुम्ही आरक्षण दिल्यानंतर आजही जर का तिथं पोटाचे विभंजन आहे आणि तरी सुद्धा सगळ्या देशामध्ये नक्षलवाद अगर नाही आहे तर वनवासींनी त्याची पर्वा नाही केली. पण जेव्हा माझी देशभक्तीच जेव्हा विस्मृतीत जाते, मी एवढा प्रचंड परिश्रम त्याग करून सुद्धा मी मागासलेला, मी असंस्कृत, मी जंगली, मी सगळ्यांच्या पेक्षा वेगळा, तुम्ही मागासलेलेच आहात, हा जेव्हा शिक्का पडतो ना, नक्षलवादाची सुरुवात तिथं होते. विचारांमध्ये कडवटपणा, बोलण्यामध्ये कडवटपणा तिथे यायला लागतो आणि कडवटपणाचा टोक जेव्हा गाठलं जातं तेव्हा कुठेतरी कोणाच्या तरी हातात बंदूक होते. असंच काहीच घडलं. आम्ही सगळ्यांनी म्हणून वनवासी, मी सरकार बोलतच नाही, म्हणायचंच नाही सरकार. 50 साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर किंवा त्याच्या आधी सुद्धा ज्या कारणामुळे वनवासी जंगलामध्ये राहिला, आम्ही शहरात राहिलेल्या माणसांनी थोडी जरी त्याची फिकीर केली असती, थोडी, आम्ही जर का त्याला त्यावेळी फिकीर करून थोडा हात दिला असता, कदाचित हे प्रश्न आलेच नसते. पण ती जी ताकद आहे, कविता राऊतची ताकद, कदाचित 35-40 वर्षापूर्वीच मिल्खा सिंगांच्या नंतर लगेच आम्हाला वोट मिळाला. लगेच ते तिरंदाजीमध्ये लिंबाराम सारखं लगेच आम्हाला मिळालं. लिंबाराम वनवासी कल्याण आश्रमात प्रतियोगिता गेला, कविता राऊत कल्याण आश्रमाच्या स्पर्धेतनं गेली. आम्ही जर का वनवासींच्याकडे लक्ष दिलं असतं तर कदाचित 1952 सालापर्यंत कल्याण आश्रम स्थापना होईपर्यंत वनवासी थांबला सुद्धा नसता. मी आपल्याला हे अशासाठी सांगतोय की आपण ज्या संस्थेचे कार्यकर्ते आहोत, असं गृहीत धरलं की वनवासी कल्याण आश्रम, तर या देशातलं एकमात्र प्रीमियर वनवासी कल्याण आश्रम हे एकमात्र संघटन आहे की ज्या संघटनेनं जनजाती समाजामध्ये असलेली प्रचंड प्रतिभा समाजासमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये यश मिळालं. नुसतं खेळाच्या क्षेत्रात, शिक्षणाच्या क्षेत्रात 1952 पासून अवघ्या ज्या प्रकारच्या शाळा आणि वसतिगृह आपण चालवतोय देशभरामध्ये, आम्ही कोणाला घडवलं? आमचे लाखो विद्यार्थी शेतकरी तर आहेतच, आमचे लाखो विद्यार्थी शेत मजूर पण आहेत, पण आमचे काही विद्यार्थी हे काही राज्यांचे मंत्री आहेत, आमचे काही विद्यार्थी हे केंद्र शासनामध्ये मंत्री आहेत, वनवासी कल्याण आश्रमाचे विद्यार्थी. आमचे वनवासी कल्याण आश्रमाचे काही विद्यार्थी हे सनदी अधिकारी पण आहेत, कल्याण आश्रमाचे विद्यार्थी हे डॉक्टर्स, इंजिनियर्स पण आहेत, कल्याण आश्रमाचे विद्यार्थी विदेशातही नोकरी करतात. आमच्या कल्याण आश्रमाचे विद्यार्थी
हे अनेक प्रांतांच्या मध्ये संघाचे प्रचारक पण आहेत. कल्याण आश्रमाचे माजी विद्यार्थी अनेक प्रांतांच्या मध्ये संघाचे पदाधिकारी आहेत. कल्याण आश्रमाचे विद्यार्थी विद्यार्थी परिषदेचं काम करतात. कल्याण आश्रमाचे विद्यार्थी त्या त्या राज्यांच्या मध्ये स्वधर्म स्वदेश आणि स्वसंस्कारासाठी चालणाऱ्या त्या त्या ठिकाणच्या सामाजिक संस्थांचं पण नेतृत्व करतात. आणि त्याच्यामुळे वनवासी कल्याण आश्रमाची ही ओळख जगासमोर आणण्याची आणि वनवासी समाजाची ही ओळख जगासमोर आणण्याची आवश्यकता आहे, ज्याच्यामध्ये एका अर्थानं हे साहस आहे, ही कपॅसिटी, ही क्षमता आहे. आणि त्यामुळे ज्या प्रकारानं रांगोळीच्या निमित्तानं, महारांगोळीच्या निमित्तानं आपण ही नावं काही आणली, पण त्या नावांच्यामुळे ती ताकदही समाजाला कळली. किती मोठी ताकद आहे. वनवासी कल्याण आश्रम एका अर्थानं एवढंच काम 65 वर्षामध्ये करून थांबलं नाही. शिक्षण या विषयामध्ये आम्ही अनेक कीर्तिमानही स्थापित केले. आपण आपल्या नाशिकच्या जवळच 125 किलोमीटर अंतरावर गुही नावाच्या आश्रमशाळा चालते गेली 1987 पासून. आपल्याला आश्चर्य वाटेल, वनवासी समाजाची शाळा आहे. गेले कित्येक वर्ष 100% निकाल आपण या शाळेचा देऊ शकतो. सगळ्या गणाशी नावाचा छात्रावास जवळच आहे. गेले कित्येक वर्ष 100% निकाल आपण देऊ शकतो. आमच्या मुली, आमची मुलं ही एका अर्थानं त्यानंतर विविध क्षेत्रामध्ये चांगली अग्रेसर आहेत. ती शेतकरी पण आहेत, ती शेतकुसर पण, त्यातही ते स्वाभिमानानं उभे आहेत. आणि त्याच्यामुळे शिक्षणाच्या विषयामध्ये आम्ही काम केलंच. आम्ही अजून एका विषयामध्ये काम केलं. जेव्हा इंग्रज या देशामध्ये आले तेव्हा त्यांनी फक्त आपल्याकडे आपल्यावर मिलिटरी किंवा म्हणजे आर्टिलरी ज्याला म्हणू किंवा राजकीय केवळ त्यांनी आपल्यावर कब्जा केला असं नव्हतं. त्याच्या लक्षात आलं होतं इंग्रजांच्या की केवळ सैन्य आणि राजकारणामुळे भारतीय लोकांना आपण दाबू नाही शकत. त्यांच्यातल्या त्या साहसामुळे, त्यांच्यातल्या त्या तेजामुळे. जे.सी. कुमारप्पा नावाचे एक मोठे गांधीवादी विद्वान होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असे लिहिले की इंग्रजांच्याकडे 4 विंग्स आहेत. म्हणजे मिलिटरी जी आहेत, म्हणजे ज्याला आपण भूदल म्हणतो, आर्टिलरी, त्यांच्याकडे विमानदल पण आहे, त्यांच्याकडे नेव्ही पण आहे, असं कुमारप्पा म्हटले. कुमारप्पा ख्रिश्चन होते आणि त्यांनी पुढे म्हटलं की त्यांच्याकडे 4थं विंग आहे, 4थं दल आहे, ते म्हणजे चर्च. आपल्या सगळ्यांना, आपण सगळे विद्वान आहात, माहिती आपल्याला की ज्या प्रकारानं चर्चनं आफ्रिकेला पादाक्रांत केलं, ज्या प्रकारानं चर्चला युरोपमध्ये पण नॉन ख्रिश्चन्स होते, चर्चनी तिथं पण आक्रमण केलं. चर्चला असं वाटत होतं की दिवसा ढवळ्या आपण या वनवासी समाजाचे इतकं फटकन कन्व्हर्जन करू, धर्मांतरण करू की काही वर्षातच सगळ्या या देशातला वनवासी ख्रिश्चन होईल. काही लाख करोडचं बजेट त्यांनी या वनवासी समाजासाठी चर्चने आणलं. आमच्या देशामध्ये वनवासींचं प्रमाण हे 9% आहे. 10 कोटीच्या पेक्षा कमी वनवासी आहेत. म्हटलं तर 125-150 कोटीच्या मध्ये संख्या कमी आहे आणि इतके लाख करोड रुपये. मी तुम्हाला सांगतो, नागालँड, मिझोरामची ही आकडेवारी सोडून द्या, आपल्या देशामध्ये 20%च्या वरती वनवासी कन्वर्ट नाही झाले. 500 वर्ष चर्च प्रयत्न करते. 150 वर्ष तर ब्रिटिशांनी सरळ सरळ प्रयत्न केले. मिझोराम मधल्या ज्या गावामध्ये मी राहिलोय, जिथं माझं केंद्र होतं, त्या आमच्या गावामध्ये बौद्ध समाज, आमच्या वनवासी बौद्ध संप्रदायातील सगळी मंडळी आहेत, त्यांची 86 घरं होती आणि 1935 पासून त्या गावामध्ये चर्च होती. काही करोड रुपये त्या गावामध्ये ते ओतत होते. 2004 साली त्या गावातनं जेव्हा मी परत आलो, तोपर्यंत त्यानंतरची आकडेवारी मला माहितीच आहे, केवळ 86 घरातले 4 घरं ते ख्रिश्चन करू शकले. आणि नंतरची तर माहिती अशी की आता तर फक्त 2च परिवार राहिले. इतके प्रयत्न करून नाही वनवासींना ते ख्रिश्चन करू शकतात. याचं कारण या वनवासी समाजाची या देशावर आणि धर्मावर असणारी श्रद्धा आहे. या देशावर धर्मावर, त्याच्यामुळे नाही कन्वर्ट होऊ शकला वनवासी. एका क्षणामध्ये आम्ही पादाक्रांत करू
भारतातलं वनवासी क्षेत्र हे उर्वरक भूमी आहे असं ते म्हटलं. सहजपणानं नांगरणी करा, आपण इसायतचं पीक इथं घेऊ असं म्हटलं. मला सांगायला अभिमान वाटेल की झारखंड सारख्या राज्यामध्ये, छत्तीसगड सारख्या राज्यामध्ये जिथं वनवासी आणि नॉर्थ ईस्ट, नागालँड मिझोराम सोडून द्या, कारण तिथं ते 80-85% वरती ख्रिश्चॅनिटी गेली. ह्या राज्यांच्या मध्ये दिवसा ढवळ्या आमच्या वनवासींना ख्रिश्चन करण्याचं स्वप्न हे त्यांचं दिवास्वप्नच ठरलं. याचा अनेक प्रमुख कारणांच्या पैकी एक कारण छत्तीसगड, झारखंड सारख्या राज्यांच्या मध्ये 20,000पेक्षा अधिक चाललेली वनवासी कल्याण आश्रमाची प्रकल्प आणि त्याची प्रभावित गावं आम्ही नाही पूर्ण होऊ दिलं. आणि हे पूर्ण होऊ दिलं नाही याचं कल्याणाश्रम हे कारण असलं तरी वनवासी समाजाचा आपला स्वतःचा जो धर्माप्रती असणारा स्वाभिमान तो आहे. आणि त्याच्यामुळे वनवासी समाज आपणच सगळ्यांनी दाखवल्याप्रमाणे देशरक्षक आहेच, पण वनवासी समाज हा धर्मरक्षक आहे. वनवासी कल्याणाश्रम जे काही मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये हा मुद्दा प्रामुख्याने आहे. मग वनवासींचं दारिद्र्य, त्याची अशिक्षितता, त्याची जी वंचन आहे, अभावग्रस्तता, हे मुद्दे खूप शेवटच्या क्रमावर येतात. त्याचं लगेच काय दिसलं पाहिजे आपल्या सगळ्यांना हे नाही दिसतात. त्याचं दिसलं पाहिजे देशप्रेम, त्याचं दिसलं पाहिजे धर्मप्रेम. म्हणजे मग खालच्या गोष्टींकडे आम्ही का लक्ष नाही देऊ शकलो याची चिंता आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येईल. आणि त्याच्यामुळे तो एक मुद्दा आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. त्यामुळे खेळकूद या विषय असेल, धर्मांतरण हा विषय असेल, देशभक्ती हा विषय असेल, शिक्षा हा विषय असेल, महिला संघटन या देशामध्ये असं आपल्याला म्हणता येईल. त्याची तुलना चर्चशी करायची असली तर कदाचित करू शकेल. आकडेवारी आज मी आपल्यासमोर ठेवू शकणार नाही, पण कदाचित ती ठेवता पण येईल. ज्या प्रकारानं देश, धर्म आणि समाजाच्या उभारणीमध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून महिला संघटन आणि कार्याचं जाळं उभं आहे देशामध्ये. थोडंफार जर का आपण विचार केला तर एवढ्या महिला कार्यरत फक्त चर्चमध्ये, आमच्या इतकी संख्या नाही, पण जनजाती समाजाच्या कामासाठी महिलांचं एक अत्यंत चांगलं जाळं वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून आपण उभं करू शकतो. आपण जसा एक भाग आहे की समरसता हा विषय, वनवासी कल्याण आश्रम हे वनवासी संघटन आहे. आपण म्हणतात असं म्हणतो की वी आर द प्रीमियर ट्रायबल ऑर्गनायझेशन ऑफ द कंट्री, ऑफ द वर्ल्ड सुद्धा. ट्रायबल ऑर्गनायझेशन आपल्या देशात खूप आहे, त्याची नावंही सांगता येतील, ती आपल्याला कदाचित नेटवर सुद्धा मिळतील. परंतु एकाही ट्रायबल ऑर्गनायझेशनचे ऑफिस बेअरर्स, पदाधिकारी हे नॉन ट्रायबल नाही आहेत. कारण ते म्हणतात की आमची आदिवासींची संघटना आहे, त्यामुळे आम्ही आदिवासीत चालू. आणि पुढे जाऊन ते असं म्हणतात की खरं म्हणजे हे जे नॉन ट्रायबल्स आहेत ना, गैर आदिवासी, यांनीच आमच्यावर अन्याय केला, म्हणून ते आम्हाला नकोच. आणि प्रचंड विद्वेष या सगळ्या ट्रायबल ऑर्गनायझेशन्स अपवाद सोडून द्या, ह्या सगळ्या वनवासी समाजामध्ये पसरवत असं की कोण जबाबदार तुमच्या दुर्दशेला? हे नॉन ट्रायबल्स, हे आर्य, हे ब्राह्मण आणि काय काय शब्द प्रयोग ते करतात, हे जबाबदार. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणानं त्यांच्याबद्दल एक विद्वेष वनवासी समाजामध्ये तयार होऊ शकतो. ते ट्रायबल ऑर्गनायझेशन, नॉन ट्रायबल ऑर्गनायझेशन जे आहेत त्यांचे ऑफिस बेअरर्स वनवासी नाही, कारण त्या म्हणतात की आमचं काय वनवासींचा संबंध, वनवासींच्या समस्या त्यांनी पाहून घ्यावं, त्यांचा आमचा काय संबंध नाही, त्यांच्यासाठी बाकी बरंच दिलंय. देशामध्ये एकमात्र वनवासी कल्याण आश्रम नावाचं संघटन आहे ज्याचे पदाधिकाऱ्यांच्या मध्ये डॉक्टर केळकर पण आहेत, आणि त्याच्या तितक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मध्ये शरद शेळके पण आहेत. हे उदाहरण नाही कुठेच. वनवासी संघटन आहे, वनवासींसाठी काम करतोय, परंतु वनवासी कल्याण आश्रम हे सांगायला यशस्वी झालं की वनवासींची समस्या ही वनवासींची नाही, ती राष्ट्रीय समस्या आहे. आणि त्याच्यामध्ये तितक्याच मेहनतीनं नॉन वनवासींनी पण उतरलं पाहिजे.
त्याच्यामध्ये पाटलांनी पण उतरलं पाहिजे, त्याच्यामध्ये शहांनी पण उतरलं पाहिजे, त्याच्यात केळकरांनी पण उतरलं पाहिजे, कुलकर्णींनी पण उतरलं पाहिजे. ते पण पदाधिकारी असतील, शेळके पण पदाधिकारी असतील. आमचे अध्यक्ष आतापर्यंत स्वर्गीय जगदेवरावजी वनवासी होते, आत्ताचे अध्यक्ष डॉक्टर रामचंद्र खराडी वनवासी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली उभं वनवासी कल्याण सगळ्या देशभरामध्ये सगळे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वाखाली काम करतात. मनामध्ये आमच्या कोणाच्या नाही, हे सांगताना फक्त मी सांगतो, ते वनवासी आहेत, आमचं मनामध्ये नाही. आणि तोही वनवासी जो आमच्यामध्ये काम करतोय तो एक परिचयामध्ये डॉक्टर केळकर असा उल्लेख करतो, परंतु त्याशिवाय ते कोणीतरी वेगळे आहेत असा भाव त्यांच्यामध्ये येत नाही. नगरवासी वनवासी आम्ही सगळे भारतवासी, आम्ही सारे भारतवासी, हा जो भाव समाजामध्ये निर्माण केला पाहिजे असं आपल्याला म्हणायलाच लागेल की वनवासी कल्याण आश्रमानं त्याच्यामध्ये प्रचंड यश एका अर्थानं मिळवलं. संकटाच्या मध्ये वनवासी कल्याण आश्रम हा आमचा सहारा असू शकतो, आमचा मित्र असू शकतो. हे वनवासी समाजाला पटवण्यात पण आपण यशस्वी आहे, त्याला कन्व्हिन्स करायला त्याला, कारण तसं घडलं. कुठल्याही प्रकारच्या वनवासी क्षेत्रामध्ये आपत्ती म्हणजे इव्हन सुनामी आपल्या देशामध्ये आली, त्यावेळी ज्या प्रकारानं अंदमान आणि तमिळनाडूच्या किनाऱ्यावर धुमाकूळ घातला गेला, पहिला जो अफेक्टेड होता अंदमानमध्ये जो सुनामी तिथूनच आली आणि त्याच्यामध्ये जे पहिले अडकले त्याच्यामध्ये वनवासी होते. बिहारमध्ये आणि तमिळनाडूमध्ये वादळ झालं, त्याच्यामध्ये जे सापडले ते वनवासी होते सुरुवातीला. मला सांगायला अभिमान वाटतोय की ही सगळी मंडळी जेव्हा संकटात सापडली तेव्हा मदतीसाठी पहिल्यांदा कुठे पोहोचली तर ती वनवासी कल्याण आश्रमाच्या वसतिगृहात पोहोचली. ही सिरीज मी अजून लांबू शकतो उदाहरणांची, परंतु वनवासी क्षेत्रामध्ये वनवासी समाजाला हे मान्य व्हायला लागलं, हे त्याला पटलं, त्याच्या हृदयाला ते भावलं की संकटामध्ये माझ्या बरोबर कोण आहे, वनवासी कल्याण आश्रम आहे. हे वारंवार सांगण्याची गरज नाही की वनवासींचं नेतृत्व वनवासी पण आहे, नगरवासी पण आहे. कुल मिलाकर त्याचा विश्वास आहे की ही जी मंडळी आहे. आणि म्हणून मला एक जण भेटले, त्यांची पत्नी कल्याण आश्रमाची पूर्व विद्यार्थिनी आहे, ती आता चांगल्या पदावर काम करते. तिच्या संबंधानं काही विचार सगळेजण करत होते, तेव्हा तिचे पती आम्हाला असं म्हटले की मला अशी खात्री आहे की माझ्या पत्नीबद्दल चांगला विचार जर का कोणी करू शकणार असेल तर तुम्हीच करू शकता, अन्य कोणी इतका चांगला विचार करत नाही. आणि त्याच्यामुळे तो एक भाव एका अर्थानं आपण बोलणं याच्यामध्ये यशस्वी झालो. नेतृत्व म्हटलं की राजकीय नेतृत्व असेल समोर येतं, राजकीय नेतृत्व. वनवासी समाजामध्ये घडलं असंच की जे नेतृत्व समोर आलं दुर्दैवानं ते राजकीय नेतृत्व समोर आलं. राजकारण हा आपल्या देशाचा महत्वपूर्ण अंग आहे, हे जरी मान्य केलं तरी राजकारण बऱ्याच वेळा इट डिवाइड्स, वेगळं करतं. आणि नेतृत्व म्हणून मला पुढे यायचं असलं तर मला वेध लागतात ते राजकीय नेतृत्वाचे. वनवासी कल्याण आश्रम हे पहिलं असं संघटन आहे वनवासी समाजाचं की ज्यांनी निस्वार्थी सामाजिक नेतृत्व उभं केलं. सगळ्यात मोठं एक्झाम्पल चैत्राम पवार, बारीपाडा. उत्तम शिकलेले, चांगली नोकरी मिळालेले, नोकरी सोडून ग्रामविकास या क्षेत्रामध्ये काम करून वनवासी क्षेत्रात ग्रामविकासाचा आराखडा कसा असला पाहिजे याचं सार्क कंट्रीजनी दिलेलं उदाहरण ते वनवासी कल्याण आश्रमाचं गाव आहे. त्याचे जे प्रमुख आहेत चैत्राम पवार हे वनवासी आहेत, ते कल्याण आश्रमाचे अध्यक्ष आहेत. निस्वार्थी सामाजिक नेतृत्व अभिभूत केलं. आमच्यातनं जगदेवरामजी उभे राहिले, आमच्यातनं ठमाताई पवार उभ्या राहिल्या, ज्या कल्याण आश्रमामध्ये आल्या त्या पोळ्या करायला स्वयंपाकघरामध्ये, शिकलेल्या नव्हत्या, त्या जी कणिक असायची ताटात त्याच्यावर त्यांनी अक्षरं गिरवायला सुरुवात केली. त्या आज महाराष्ट्राचं नेतृत्व करतात वनवासी कल्याण आश्रमाचं. आमच्याकडे शरद शेळके सर इथे बसले, हे कारण वारंवार सांगायची गरज नाही, अजूनही 100 कार्यकर्त्यांची उदाहरणं देऊ शकू. वनवासी कल्याण आश्रमानं निस्वार्थी सामाजिक नेतृत्व आम्हा सगळ्या देशाच्या समोर एका अर्थानं उभं केलं. आणि प्रयत्न आपण असं करतोय की शहरामध्ये वनवासी समाजाला दीन दुबळे, दुखलेले, रंजलेले, गांजलेले, मागासलेले असं समजण्यात येऊ नये. जेव्हा जेव्हा या देशासाठी जे जे करण्याची गरज होती ते वनवासी समाजानं केलं आणि तशा अर्थानं तो अत्यंत मोठा समाज आहे. हा भाव शहरामध्ये निर्माण करण्याचाही प्रयत्न
कल्याण आश्रमाने केला त्याच्यात यश आलं. आम्ही सांगताना असं सांगतो, आम्ही जर डोनेशन्सवर कल्याण आश्रम चालतं. आपण कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही जेव्हा पैसे मागायला जाल तेव्हा खबरदार, जर का तुम्ही वनवासी समाजाचं दारिद्र्य मांडलं. वनवासी समाज हा क्षत्रिय आहे, वनवासी समाज हा धर्मरक्षक आहे, हे मांडा. जाणीव शहरातल्या लोकांना करून द्या की एवढ्या मोठ्या समाजाच्या कडे बघताना आमचं काही ना काही चुकलंय. स्वर्गीय अटलजी एकदा त्यांच्या भाषणात असं म्हणाले होते की दलित समाजाच्या समस्याबद्दल ते बोलत होते. 1989 साली समरसता मंचाच्या एका कार्यक्रमात मुंबईत आले. एकूण दलित समाजाचं चित्र तेव्हा तर अत्यंत वाईट होतं, आताही खूप भीषण आहे. आपण डोळे उघडून जर का पाहिलं तर अटलजींनी त्या सगळं चित्र समोर उभं करून असं म्हटलं की दलित समस्येमध्ये किंवा दलित समाजामध्ये जर का आम्हाला काम करायचं असेल तर आमच्या मनामध्ये प्रायश्चित्ताची भावना पाहिजे. आमचं चुकलंय काय, तीच लाईन इकडं लावायची झाली तर वनवासी समाजासाठी काम करताना नगरीय लोकांच्या मनामध्ये प्रायश्चित्ताची भावना पाहिजेच. की आम्ही नाही करू शकलो आतापर्यंत, आणि आम्ही नाही करू शकलो तरी तो समाज रडत नाहीये. सरसकट समाजामध्ये विद्रोहाची भाषा नाहीये. 7वं वेतन आयोग आणि 8वा वेतन आयोग मिळाला नाही तर काम करताना दंडाला काळ्या पट्ट्या नाहीयेत, घोसलो नाहीये. तो त्याची भूमिका करतोय. जमेल तसं जगायला जातो, जमेल तसं रस्त्याच्या कडेवर राहतो, मुलांच्या शिक्षणाकडे बघत नाही. स्वकष्टानं या डोंगरे मैदानावर जर जाऊन पाहिलंच नाही, वनवासी कुठून काय कोणाला उपद्रव देतात, जगतात, जे काही थोडेफार पैसे कन्वर्टीला बांधतात आणि जातात. आणि त्याच्यामुळे एक शहरामध्ये योग्य भाव हा निर्माण करण्यामध्ये पण कल्याण आश्रम यशस्वी. आणि त्याच्यामुळे वनवासी कल्याण आश्रमाचेच काही विषय आपल्या सगळ्यांच्या समोर सांगावे असं मला त्यावेळी वाटलं आणि ते मी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलं. कार्यक्रम वेगळा आहे, श्रमपरिहाराचा आहे, पण मी तुंतुण वनवासींचंच वाचवतोय. मी वनवासीच मांडतोय परत एकदा. तुम्ही खरं वनवासी मांडलं समाजासमोर, मी परत एकदा मांडतो. मी ते अशासाठी मांडलं की वनवासी कल्याण आश्रम जे काही प्रयत्न करत आहे त्या वनवासी समाजासाठी पुरेसे ठरत नाहीये. ते पुरेसे तेव्हाच ठरतील आता जर का या नाशिक शहरामध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या झेंड्याखाली 100 सैनिक जर का काम करतायत, लढतायत, आणि ज्या प्रकारच्या समस्या समोर आहेत या सैनिकांच्या मध्ये वाढ होण्याची आवश्यकता. आपण वेगवेगळ्या प्रयत्न माध्यमातून समाजासाठी करतोच आहोत. जिथं जे काम आपण करतो आणि जे आपल्याला सांगितलं गेलंय ते आपण जोरातच केलं पाहिजे. परंतु आपल्या सगळ्या प्रकारच्या विचारांच्या मध्ये एका कोपऱ्यामध्ये वनवासी कल्याण आश्रम जर का आपण सगळ्यांनी ठेवला आणि तो जर का आपण नीट मांडू शकलो तर मला खात्री आहे आपण करताच पण आपल्यासारखे अनेक जण वनवासी कल्याण आश्रमाच्या बरोबर उभे राहतील आणि आपण फार वेगानं नाशिक शहरामध्ये वनवासी कल्याण आश्रमाला एका गतीनं हे काम पुढे घेऊ शकू. आणि त्याच्यामुळे वनवासी समाजाचा स्वाभिमान जागरण्याचं काम कल्याण आश्रम जे करत आहे नगरामध्ये त्याची तेवढीच विलक्षण आवश्यकता आहे. मला खात्री आहे की आपण सगळेजण आपल्या मनाच्या, आपल्या हृदयाच्या, आपल्या विचारांच्या एका कोपऱ्यामध्ये कल्याण आश्रमाला ठेवा आणि थोडा तेवढा जरी न्याय देण्याचा आपण प्रयत्न केला तरी सुद्धा मला असं वाटतं की खूप मोठं काम आपल्या सगळ्यांच्या हातून घडू शकेल. मी परत एकदा धन्यवाद देतो. वनवासी समाज आपण सगळ्यांच्या समोर मांडल्याबद्दल, वनवासी वीर सगळ्यांच्या समोर मांडल्याबद्दल, आणि ज्या गतीनं आणि ज्या फ्रिक्वेन्सीनं आपण या काळामध्ये कल्याण आश्रमाच्या कार्यालयात आला त्याच्यापेक्षा अधिक गतीनं, अधिक फ्रिक्वेन्सीनं आपण परत परत या कार्यालयामध्ये या अशी आशा व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो. परिचय फक्त मी आपल्याला करून देणार आहे. आपल्यामध्ये उपस्थित आहे माननीय डॉक्टर प्रसन्न कुमार सप्रेजी. सप्रेजी जबलपूरचे राहणार आहेत. वेटरनरी सायन्स पर्यंत त्यांचं शिक्षण झाल्यानंतर जवळजवळ 1960 पासून किंवा त्याच्या आधीपासून संघाचे प्रचारक आहेत आणि 1962 सालापासून ते कल्याण आश्रमाच्या कामात आहेत.
1952 साली कल्याण आश्रम सुरू झाला आणि त्याच्यामुळे आम्ही म्हणताना असं म्हणतो की कदाचित सप्रे जे एकदा मात्र असेल की ज्यांना सगळ्या कल्याण आश्रमाचा इतिहास त्यांनी पाहिला आतापर्यंत सगळी प्रगती. सप्रेजींच्या नावावर उणीपुरी 25 पुस्तकं आहेत त्यांच्या नावावर. ग्रामविकासापासून जो विषय आपण सगळ्यांनी हाताळला होता, 1857च्या स्वातंत्र्य युद्धामध्ये वनवासींचं योगदान या विषयावर सप्रेजींचं मोठं पुस्तक प्रकाशित आहे. आणि त्याच्यामुळे एका अर्थानं संघरचनेतले सगळ्यात ज्येष्ठ आणि श्रेष्ठ प्रचारक कल्याण आश्रमाचे सगळ्यात जुने कार्यकर्ते असे सप्रेजी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काही कामासाठी ते गेली 15-20 दिवस नाशिकमध्ये आहे आणि उद्याच त्यांचा मुक्काम इथून हलणार आहे. आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य की त्यांच्या दर्शनाचा आणि त्यांना भेटण्याचा योग आपल्याला सगळ्यांना आहे. धन्यवाद.